जर वजन कमी करत असाल ना, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, का तुमचं मन आणि जीभ आहे ना, यांना ताब्यात ठेवता आलं पाहिजे. जर जर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी करताना येते ना, तर तुम्ही किती प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही वॉकिंग करा, तुम्ही व्यायाम करा, जिम करा, काय एक्सरसाइज करा, योगा करा, प्राणायाम करा, कोणत्याही एक्सरसाइज करा, झुंबा करा, काही करा, काही होणार नाही. पण जोपर्यंत तुम्ही मन आणि जिभेला कंट्रोलमध्ये आणलं ना, तर ऑटोमॅटिक तुमच्यात रिझल्ट दिसायला. कारण काय होतं माहिती आहे का, तुम्हाला क्रेविंग होती. क्रेविंग कशाची होती? कार्बोहायड्रेटची क्रेविंग होती. आता कार्बोहायड्रेट क्रेविंग का होती? तर तुमच्यात प्रोटीन डेफिशियन्सी झाली. प्रोटीन खूप कमी झालं म्हणून कार्बोहायड्रेट होऊ शकतं क्रेविंग. तुम्हाला खूप खाण्याची सतत अशी इच्छा राहते, सतत काही पण खाण्याची. म्हणजे तुमच्यात फायबर इनटेक खूप कमी. फायबर इनटेक वाढला का खाणं कंट्रोलमध्ये यायला लागतं. त्याच्यानंतर तुमच्या हातपाय गळून जाणं, थकून जाणं, आळस येणं, ह्या गोष्टी झाल्या म्हणजे काय, का तुमच्यात व्हिटॅमिन मिनरलची खूप कमी, अँटीऑक्सिडंट कमी. आणि मग हे भरले का ऑटोमॅटिक तुमच्यात गोष्टी चेंज व्हायला लागतात.